तर भाजपकडनं आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ठरल्याचं कळत आहे। बहुतांश उमेदवारांना भाजपकडनं एबी फॉर्मचं वाटप केल्याचीही माहिती मिळते। काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातनं एबी फॉर्म रवाना झाले। उर्वरित काही ठिकाणी उमेदवार निश्चिती 2 ते 3 दिवसातच होईल अशी सूत्रांकडनं माहिती मिळते। तर आपल्यासोबत गणेश कवडे फोन लाईनवरून जोडलेले आहेत। गणेश, आपण पाहतोय की भाजपनं उमेदवार ठरवलेले आहेत, एबी फॉर्मचं वाटपही सुरू केलंय, अधिक माहिती काय द्याल? नक्कीच कालपासूनच खरं तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या संदर्भात महायुतीतल्या नेत्यांची देखील एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि यामध्ये काही ठिकाणचे जे भाजपचे नगराध्यक्ष आहेत ते देखील ठरलेले पाहायला मिळतात। तर त्यांना एबी फॉर्म देखील आहे ते दिलेला आहे। उर्वरित काही ठिकाणी आहे ते 2 ते 3 उमेदवार एकाच भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणचे उमेदवार आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये निश्चित केले जातील आणि त्यांना देखील लवकरात लवकर एबी फॉर्म देखील आहे तो दिला जातो। तर काही ठिकाणी महायुती म्हणून देखील काही नगराध्यक्ष आहेत ते उभे राहू शकतात आणि त्यामुळे त्या ठिकाणचे देखील आहे त्या नेत्यांमध्ये चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे नेमकं कुठल्या ठिकाणी महायुती म्हणून उभे राहतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। भाजपनं आता युद्ध पातळीवर तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। भाजप नंतर काँग्रेसचं काय तयारी सुरू आहे तेही आपण पाहतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।